नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये महापरिक्षण विद्युत सहाय्यक या पदाबद्दल जे जॉइनिंग प्रोसेस चालू आहे किंवा किती उमेदवारांनी जॉइन केलं किंवा किती उमेदवार अब्सेंट होते वगैरे, तर हे सर्व डिटेल माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत। बरेचसे विद्यार्थी मित्रांचे फोन आणि मेसेज होते की सर की वेटिंग लिस्ट जी लागणार आहे तर त्याच्यामध्ये किती उमेदवार त्या ठिकाणी घेण्यात येतील किंवा आमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होईल का, तर असे प्रश्न बरेच जण या ठिकाणी करत असतात। तर त्याची आपण डिटेल माहिती या ठिकाणी घेणार आहोत। तर बघा, या ठिकाणी विद्युत सहाय्यक महापरिक्षण मध्ये जवळपास 2623 जागेसाठी जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती। ठीक आहे, तर त्यामधून आता त्यांनी एकूण निवड झालेले जे उमेदवारांची जी लिस्ट आहे तर 2599 म्हणजे जवळपास 2599 कॅन्डिडेटला त्या ठिकाणी सिलेक्ट लिस्ट लागली होती। ठीक आहे, त्यानंतर झोन वाईज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले। जवळपास 4 दिवस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालले। त्यानंतर बघा, डीव्हीसाठी जे अब्सेंट होते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 72 जे कॅन्डिडेट आहेत तर ते अब्सेंट होते। तर ते कुठे जॉईन असेल किंवा काही कारणास्तव ते अब्सेंट असेल तर ते 72 तो काउंट आहे। नंतर डीयू मध्ये रिजेक्टेड कॅन्डिडेट आहेत ते आहेत 79, 79 कॅन्डिडेट हे आहेत। आणि हे मग या भरतीमध्ये एकूण पात्र उमेदवार जे आहेत 2448, त्याच्यापैकी आता जवळपास ऑर्डर सगळ्यांना आलेले आहेत। काही उमेदवार बाकी असतील, काही 276 उमेदवार जे बाकी होते तर त्यातल्या पण बऱ्याच मुलांना आता ऑर्डर आलेले आहेत। ठीक आहे, ज्यांना कोणाला समजा आले नसेल तर त्यांना पण मिळून जाईल। ठीक आहे, नंतर बघा आता मग एकूण अपात्र उमेदवार किती, तर रिजेक्टेड उमेदवार 79। आता 79 जे उमेदवार आहेत, आता याच्यामध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा इश्यू होता। कोणाचा नॉन क्रिमिलियर किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा वायरमॅन म्हणून फॉर्म भरलेला असेल तर असे फेक प्रकल्प सर्टिफिकेट, स्पोर्ट्स सर्टिफिकेट वगैरे, तर त्यांनी तिथं एक लिस्ट दिलेली आहे की तुमचा प्रॉब्लेम काय आहे। तर ज्यांचा कोणाचा काही व्हॅलिड प्रॉब्लेम वगैरे असेल किंवा मायनर मिस्टेक असेल तर ते सुद्धा त्यांचं सॉल्व्ह होऊ शकतं। तर त्यातून काही उमेदवार पात्र सुद्धा अजून होऊ शकतात। ठीक आहे, म्हणजे जनरली ओव्हरऑल जर आपण बघितलं सध्या तर एकूण अपात्र जे उमेदवार आहे तर 72 प्लस 79 बरोबर 151 उमेदवार या ठिकाणी म्हणजे बाकी आहे। ठीक आहे, म्हणजे अपात्र आहे किंवा बाकी आहे। आणि बघा, टेक्निशियन 2, आता टेक्निशियन 2 आणि विद्युत सहाय्यकला बरेच कॉमन म्हणजे दोन्हीकडे सिलेक्ट झालेले बरेच उमेदवार त्या ठिकाणी आहेत। तर जवळपास 30 प्लस विद्यार्थी जे आहेत, 30 प्लस जे उमेदवार या ठिकाणी आहेत तर ते दोन्हीकडे कॉमन आहेत। तर आता जवळपास ज्यांचा अनुभव वगैरे होता किंवा ज्यांना ऑर्डर आला टेक्निशियन 2 ला तर ते टेक्निशियन 2 पोस्ट ऑब्विसली जॉईन करताय म्हणजे केलेले जॉईन। तर त्यामुळं विद्युत सहाय्यकच्या ज्या आहेत तर 30 जागा अजून त्या ठिकाणी भरल्या जातील। ठीक आहे, आता जॉईनिंगसाठी जवळपास 12 ऑगस्ट कोणाला 13 ऑगस्ट अशी तारीख त्या ठिकाणी जॉईनिंगसाठी दिलेली आहे। तर त्यानंतर मग सर्व जागेचं वगैरे काउंटिंग त्या ठिकाणी होईल आणि या सर्व मिळून या 151 जागा, नंतर हे कॉमनचे 30 जागा आणि या वरच्या समजा जे कमी होत्या 2623 मध्ये 24 जागा, तर या सर्व मिळून जवळपास 200 जागा या ठिकाणी 200 प्लस जागेसाठी वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागू शकते। मग आता समजा वेटिंग लिस्ट मध्ये कोणाला घेतल्या जाणार, वेटिंग लिस्ट मध्ये बघा कोणाला घेतल्या जाणार, तर वेटिंग लिस्ट मध्ये जे आहे आता समजा आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार तिथे घेतल्या जाणार आहे। तर कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा रिक्त आहेत वेटिंग लिस्ट मध्ये, तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला स्पार्क टेक्निकल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला आपण टाकलेलं आहे, ते बघून घ्या। तर समजा आता ओबीसी असेल, ओपन असेल किंवा ओबीसी असेल, ओबीसी जनरल, ठीक आहे, तर जेवढ्या जागा रिक्त राहील, समजा जर 5 जागा रिक्त आहे तर तुमचा जर समजा 5वा नंबर असेल वेटिंग लिस्ट मध्ये, जर तुमचा ओबीसी जनरल म्हणून 5वा नंबर असेल तर तुम्हाला त्या 5 जागेमध्ये घेतल्या जाईल। समजा ओबीसी मध्ये आहे, ओबीसी आणि ओबीसी मध्ये लेडीज आहे, समजा लेडीज मध्ये 5वा नंबर आहे, 5 म्हणजे 5, 6 वगैरे, आणि म्हणजे जेवढ्या जागा खाली आहे तर तेवढ्या कॅन्डिडेट त्या ठिकाणी घेतले जातील। म्हणजे ज्या कॅटेगरीच्या जेवढ्या जागा रिकाम्या असतील तर तेवढं वेटिंग लिस्ट म्हणून कास्ट वाईज त्या ठिकाणी घेतल्या जाईल। ठीक आहे, ओपन मधून जर असेल वेटिंग मधून तर ओपन म्हणून घेतल्या जाईल। तर अशा प्रकारे जे आहे तर हे सर्व प्रोसेस आता
सिलेक्शनची म्हणजे जॉईनिंगची प्रोसेस कंप्लीट झाली की त्यानंतर मग वेटिंग लिस्टचा विचार त्या ठिकाणी होईल आणि जे जे पात्र उमेदवार आहेत समजा वेटिंग लिस्ट मध्ये बसतात तर त्यांचं त्या ठिकाणी लिस्टमध्ये नाव येऊन जाईल. तर जनरली तुम्ही बघून घ्यायचं की तुमचे मार्क किती आहे किंवा तुमची रँक किती त्या लिस्टमध्ये बघायचं आणि तुमचा जर समजा जागा जेवढ्या जागा रिक्त आहे आणि तुमची रँक समजा त्याच रेंजमध्ये येते समजा एखाद्या कॅटेगरीच्या ओबीसी समजा जनरल आहे आणि जर 5 जागा रिक्त आहे ठीक आहे आणि तुमचा नंबर समजा ओबीसी जनरल मधून 6वा किंवा 7वा आहे तर तुम्ही समजून धरायचं की तुमचं जवळपास मागे पुढे नाव येऊ शकतं. 5 जण तर कन्फर्म होणार जेवढ्या जागा तेवढं कन्फर्म होणार पण समजा अजून जर काही रिक्त झाल्या तर त्या सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतात. ठीक आहे. आता बघा काही काही कॅटेगरीच्या समजा समांतर आरक्षण जागा समजा ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरी समजा लेडीजच्या जागा आहे लेडीज. आता या जागा समजा जर भरल्या नाही गेल्या लेडीज मधून ठीक आहे असा अंदाज आहे की काही जागा लेडीजच्या रिक्त आहेत 25-30 समजा. तर समजा एक उदाहरण सांगतोय तर जर भरल्या नाही गेल्या तर म्हणजे ईडब्ल्यूएसच्या जनरल मधून भरल्या जाईल. म्हणजे असे समांतर आरक्षणाच्या जागा जर भरल्या नाही गेल्या तर त्या जागा सुद्धा काही ओपन होतात कॅटेगरी जनरल साठी सुद्धा त्या ओपन होतात. त्यामुळे असं सगळ्या जागांचा विचार त्या ठिकाणी होईल म्हणजे ते जॉईनिंग झाल्यानंतर सर्वांचा विचार होईल आणि त्यानुसार मग वेटिंग लिस्ट वगैरे लावल्या जाईल. ठीक आहे. तर त्यामुळे आपला तुम्ही जे वेटिंग लिस्ट मधले जे विद्यार्थी मित्र आहेत तर त्यांनी आपला रँक बघून घ्यायचा आपले मार्क बघून घ्यायचे आपली कॅटेगरी आणि आपला कितवा नंबर आहे तर ते बघून घ्यायचं. मग त्यानुसार आपल्याला कळेल की आपलं त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट मध्ये नाव येणार की नाही येणार. तर एवढं तुम्ही चेक करून घ्या म्हणजे तुम्हाला एक कन्फर्म राहील की माझं सिलेक्शन वेटिंग लिस्ट मध्ये होणार की नाही असं. ठीक आहे. आणि तर लवकरच आपला महावितरण विद्युत सहाय्यक सुद्धा निकाल लागणार आहे. तर मग समजा जे काही विद्यार्थी महावितरण विद्युत सहाय्यक मध्ये वेटिंग लिस्ट मध्ये सिलेक्ट होतील तर ते काही तिकडे जातील काही महाजनकोमध्ये सिलेक्ट होतील ते कॅन्डिडेट तिकडे जातील. तर म्हणजे वेटिंग लिस्ट मध्ये समजा बऱ्यापैकी कॅन्डिडेट्सला त्या ठिकाणी संधी त्या ठिकाणी मिळेल. फक्त थोडासा त्या ठिकाणी वेळ वगैरे लागू शकतो. तर त्याचं काही आपल्याला अपडेट वगैरे जर आलं तर आपण टेलिग्रामला पण टाकत जाऊ आणि समजा व्हिडिओ वगैरे पण बनवत जाऊ. तर ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये हे सांगायचं होतं आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली त्या ठिकाणी कमेंट्स करू शकता. आपण त्यावरती नेक्स्ट व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊ. थँक्यू.